नमस्कार मित्रमैत्रिणींनो. बऱ्याच पुरुष आणि स्त्रियांचे पोट पुढे आलेले असते आणि ते कधीकधी इतके पुढे आलेले असते की ते खाली लटकलेले दिसते. पोट खाली झुकल्यामुळे चालताना, धावताना किंवा उठताना पोटावर अतिरिक्त भार पडल्यासारखं वाटतं. पॅन्ट, जीन्स किंवा कमरेचे कपडे घालताना अडचण येते. पोटाचा भाग कपड्यांच्या वरून किंवा खालून बाहेर आल्यासारखा दिसतो. लटकलेल्या पोटाची त्वचा आणि मांड्या किंवा पोटाचा खालचा भाग एकमेकांवर घासल्यामुळे तिथे लालसरपणा येतो आणि जळजळही होते. दोन त्वचेच्या घडीमध्ये घाम साचून राहतो, त्यामुळे तिथे खाज सुटू शकते. शरीराच्या या आकारामुळे बरेचदा स्वतःच्या दिसण्यावरून संकोच वाटू लागतो. आवडीचे कपडे घालता येत नसल्यामुळे किंवा ते चांगले दिसत नसल्यामुळे मानसिक अस्वस्थता येऊ लागते. जर तुम्ही सुद्धा या सर्व गोष्टींना सामोरे जाताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. चला तर मग पाहूया लटकलेले पोट कमी करण्यासाठी कोणते जादुई उपाय आहेत. लटकलेले पोट बेली फॅट कमी करण्यासाठी जीवनशैली, आहार आणि व्यायामाशी संबंधित 40 महत्त्वाचे उपाय आपणास पाहूया. आहार आणि पेये, डाएट अँड ड्रिंक्स. टिप नंबर 1, कोमट पाणी. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्या. टिप नंबर 2, लिंबू आणि मध. कोमट पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्यायल्याने चयापचय, मेटाबॉलिझम वाढते. टिप नंबर 3, ग्रीन टी. दिवसातून 2दा साखरेशिवाय ग्रीन टी प्या. टिप नंबर 4, जिरे पाणी. रात्री जिरे पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी उकळून प्या. टिप नंबर 5, मेथीचे पाणी. रात्री मेथीचे दाणे भिजवून सकाळी त्याचे पाणी प्यायल्याने चरबी वितळते. टिप नंबर 6, साखर पूर्ण बंद. गोड पदार्थ, आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक्स पिणे पूर्णपणे टाळा. टिप नंबर 7, मैदा वर्ज. बेकरीचे पदार्थ, बिस्किट्स आणि पास्ता खाणे बंद करा. टिप नंबर 8, फायबरयुक्त आहार. आहारामध्ये मोड आलेली कडधान्ये, ओट्स आणि दलिया वाढवा. टिप नंबर 3, प्रोटीनचे प्रमाण. पनीर, अंडी, डाळी यांसारखे प्रोटीनयुक्त पदार्थ जास्त खा. टिप नंबर 10, कोशिंबीर, सलाड. जेवणापूर्वी 1 वाटी काकडी, गाजर, टोमॅटोची कोशिंबीर खा. टिप नंबर 11, ताक पिणे. दुपारच्या जेवणासोबत जिरे आणि कोथिंबीर टाकलेले ताक प्या. टिप नंबर 12, हळदीचे दूध. रात्री झोपताना हळद टाकलेले दूध प्यायल्याने पचन सुधारते. टिप नंबर 13, सफरचंद व्हिनेगर. जेवणाआधी पाण्यात 1 चमचा ॲपल सायडर व्हिनेगर टाकून प्या. टिप नंबर 14, तेलाचा वापर. जेवणात रिफाईंड तेलाऐवजी मोहरीचे किंवा नारळाचे तेल वापरा. टिप नंबर 15, कमी मीठ. रात्रीच्या जेवणात मिठाचे प्रमाण कमी ठेवा, यामुळे वॉटर रिटेन्शन होत नाही. खाण्यापिण्याच्या सवयी, इटिंग हॅबिट्स. टिप नंबर 16, बारीक चावून खाणे. अन्न किमान 32 वेळा चावून खा, यामुळे पोट लवकर भरते. टिप नंबर 17, छोटे घास. जेवताना लहान घास घ्या, ज्यामुळे ओव्हर इटिंग टळते. टिप नंबर 18, इंटरमिटंट फास्टिंग. दिवसातील 8 तासांत जेवण करा आणि 16 तास उपवास ठेवा. टिप नंबर 19, रात्रीचे जेवण. रात्रीचे जेवण 7 वाजायच्या आत किंवा झोपण्यापूर्वी 3 तास आधी करा. टिप नंबर 20, एकदम खाणे टाळा. दिवसातून 3 मोठे जेवण घेण्याऐवजी 5 वेळा थोडे थोडे जेवण जेवा. टिप नंबर 21, टीव्ही, मोबाईल बंद. जेवताना स्क्रीन पाहू नका, यामुळे आपण गरजेपेक्षा जास्त खात नाही. टिप नंबर 22, घरचे अन्न. हॉटेलचे आणि पॅकिंग केलेले जंक फूड खाणे पूर्णपणे बंद करा. आता आपण पाहूया व्यायाम आणि शारीरिक हालचाली, एक्सरसाइज अँड ॲक्टिव्हिटी. टिप नंबर 23, सकाळची पायी चालणे.
रोज सकाळी 30 ते 45 मिनिटे वेगवान चाला. टीप नंबर 24. दुपारच्या जेवणानंतर शतपावले. जेवल्यानंतर लगेच बसू नका. किमान 100 पावले चाला. टीप नंबर 25. प्लँक व्यायाम. पोटाचे स्नायू घट्ट करण्यासाठी रोज 1 मिनिट प्लँक करा. टीप नंबर 26. क्रंचेस. पोटाची चरबी कमी करण्यासाठी क्रंचेस व्यायाम करा. टीप नंबर 27. सायकलिंग. आठवड्यातून 3-4 वेळा सायकल चालवा. टीप नंबर 28. 2 मजले पायी. लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर सुरू करा. टीप नंबर 29. दोरीवरच्या उड्या. शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न करण्यासाठी दोरीवरच्या उड्या मारा. टीप नंबर 30. योगासने. नौकासन, भुजंगासन आणि धनुरासन हे नियमित करा. टीप नंबर 31. कपालभाती. दररोज सकाळी 10 ते 15 मिनिटे कपालभाती प्राणायाम करा. टीप नंबर 32. घरची कामे. झाडू मारणे, भांडी घासणे या घरगुती कामांमुळे पोटाचा व्यायाम होतो. आता आपण पाहूया जीवनशैलीतील बदल, लाईफस्टाईल चेंजेस. टीप नंबर 33. पुरेशी झोप. रोज रात्री 7 ते 8 तासांची झोप घ्या. टीप नंबर 34. तणाव कमी करा. मानसिक तणावामुळे कोर्टिसोल संप्रेरक वाढते, ज्यामुळे पोट सुटते. तणावमुक्त रहा. टीप नंबर 35. बसण्याची पद्धत. खुर्चीवर बसताना पाठीचा कणा हा ताठ ठेवा, पोट सोडू नका. टीप नंबर 36. दारू आणि धूम्रपान बंद. अल्कोहोलमुळे पोटावर चरबी लवकर जमा होते, ते पूर्णपणे बंद करा. टीप नंबर 37. हायड्रेशन. दिवसातून किमान 3 ते 4 लिटर पाणी हे नक्की प्या. टीप नंबर 38. गरम पाण्याचा शेक. पोटाभोवतीची चरबी सक्रिय करण्यासाठी कोमट पाण्याने आंघोळ करा. टीप नंबर 39. वजन तपासणे. आठवड्यातून एकदा वजन आणि पोटाचा घेर मोजा, यामुळे प्रोत्साहन मिळते. टीप नंबर 40. सातत्य, कन्सिस्टन्सी. कोणतेही उपाय 1-2 दिवस करून थांबवू नका. किमान 3 महिने तरी हे नियम पाळा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि नवीन असाल तर चॅनलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद.